पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हुकचा फटका, चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, षटकार. दर्शन सकाळची पहिली मॅच आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार येतोय कैलाश नाईक यांच्या आणि एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आणि मान्यवरांचं देखील आगमन झालं. आमचे मित्र सागर पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. दर्शन लेंथ आणि लाईनमध्ये हा चेंडू आला नव्हता आणि बॅटच्या बरोबर मिडल ऑफ द बॅट केला आहे त्या कैलाश नाईक यांनी आणि चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा पहिला षटकार पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. कैलाश नाईकचा विचार करताना त्यांच्याकडे जी टेक्निकली फलंदाजीच्या माध्यमातून जी टेक्निक आहे ती त्यांना कधीच आमंत्रित करत नाही पहिल्या चेंडूपासून अटॅक करण्याची. मात्र सामना जर 4 षटकांचा असेल तर तिथे कैलाश नाईक देखील काही करू शकत नाही. त्यांना माहिती आहे 4 षटकांमध्ये फक्त 24 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि त्यांना धावा जास्तीत जास्त जमा करायच्या आहेत. तर ही सुरुवात अपेक्षित होती आणि ती करून दिलेली आहे. तसं बघायला गेलं ते दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत खूप जास्त प्रमाणात खेळत आणि एकमेकांच्या विरोधात खूप कमी प्रमाणात खेळलेले आहेत. येस, एक कालावधी होता संदेश पाटील, या दोन्ही खेळाडूंनी ना भिवंडी असो या भिवंडीचा बाहेरचा परिसर या दोन्ही खेळाडूंनी प्रल्हाद नानी कैलाश नाईकांनी गाजवून सोडला होता जयदुर्गामधून खेळताना. पुन्हा एकदा उंचावून छेडलेला चेंडू, चेंडू जातो गॅपमध्ये, क्षेत्रक्षात लांबून येतो सागर, मात्र रोखू शकत नाही. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, 2 बॉम्ब्स बाउंड्री. काय क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळतोय कैलाश नाईक याच्या माध्यमातून. लेजंड क्रिकेटर आहे आणि भरपूर अनुभव या ग्राउंडचं आणि ग्राउंडच्या चारी बाजू खेळण्याचा प्रयत्न देखील तो करेल या मॅचमध्ये, कारण की ज्या प्रकारे सुरुवात केली आहे पहिला षटकार स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर गेलं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर येथे चौकार देखील पाहायला मिळते. क्लास पाहायला मिळतोय फलंदाजीचं. हीच ओळख आहे कैलाश नाईक यांची. पहिल्याच बघितला होता गॅप हेरला होता, बघूया तिसऱ्या चेंडूचा सामना करतायत. पुन्हा एकदा आता यॉर्कर लाईनचा थोडा चेंडू होता वाईड यॉर्कर, मयूर येतोय चेंडूवरती. एकदा पूर्ण थोडीशी फॉर्मलिंग होते, दुसऱ्या धावेचा थोडासा कॉल झाला होता, मात्र विशाल भुईर तिथे नाकारताना. अगदी बरोबर आहे, कारण की 3 चेंडूनंतर इथे स्ट्राईक चेंज केली तर त्याने एक चांगला क्रिकेटर म्हणता येईल कैलाश नाईकला, कारण की 2 मोठे फटके त्यानंतर एक सिंगल धाव स्ट्राईक लोडेड केली जाते. वेलकम सर, सिद्दीक बाबे सर, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं तर त्यांचं इथे ॲगमन झालेलं आहे आजच्या फायनल दिवसासाठी. नेहमीच मला एन्करेज करत असतात सिद्दीक सर की आमच्यासोबत कॉमेंट्री करा, परंतु सिद्दीक सरांसोबत कॉमेंट्री करण्याचा वेळ तितका नसतो आम्हाला. आता विशाल मात्रेने खेचण्याचा प्रयत्न केला, चेंडूची टॉप एज लागते, चेंडू थोडा वेळ आकाशामध्ये आहे, 2 क्षेत्रक्षक धाव देतात. दुसऱ्या धावाचा कॉल येतोय, बघूया थ्रो येतोय, मात्र रॉंग अँड थ्रो. व्यवस्थित फेकी झाली नव्हती आणि जीवनदान मिळतं विशालाला आणि अशा प्रकारे एका धावावरती समाधान मावावं लागेल. कॉलिंग तितकी दोन्ही फलंदाजांमध्ये झाली होती, अतिशय योग्य निर्णय मानावा लागेल कैलाश नाईकांचा की तिथे सिंगल धाव होती, 2 क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिथे आले होते. येस, अगदी बरोबर. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, मात्र दुसरं धाव जो घेण्याचा प्रयत्न जो विशालाने केला होता तो चुकीचा प्रयत्न मी म्हणेल दर्शन, कारण की कैलाश नाईकाला माहिती आहे फक्त सिंगल धाव आहे आणि त्याला सिंगलमध्ये डबल कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न विशाल याचा झाला होता, चुकीचा निर्णय विशाल भुईर याचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खेचून मारलाय चेंडू, चेंडू जात मिड विकेटच्या सीमारेषेच्या वरून, षटकार. कैलास नाईक ऑन फायर. मिळालंय. फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. जबरदस्त फलंदाजी. मी या पहिल्या षटकाचा पृथक्करण तुमच्या समोर सांगतोय. प्रल्हाद नाईक जेव्हा पहिला षटक तो दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा घणाघाती प्रहार कैलाश नाईकाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उचलून फेकून दिलाय तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. कैलाश नाईकला रोखणं आता असंभव झालेलं आहे. विनोददादा प्रतिष्ठान संघाकडून पहिल्या षटकामध्ये खूप जबरदस्त फलंदाजी करताना धाव संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर जमा केलेली आहे ती आदर्श स्पोर्ट्स संघाने. बिनबाद धमाकेदार 24, ज्यामध्ये कैलाश नाईकच्या बॅटमधून आलेले 3 षटकार आणि 1 चौकार. काय फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये, 3 षटकार आणि 1 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 40+ अगेन्स्ट 40+ असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला होता पहिल्या षटकामध्ये दर्शन. आणि आता मात्र ज्युनियर गोलंदाजी येईल, मात्र कैलाश नाईक यांना रोखणं म्हणजे खूप कठीण झालंय ते विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी. या धावा जमा करायला लागतील संदेश, कारण की समोरच्या संघामध्ये पिंटू पाटील सारखा असा विध्वंसक फलंदाज आहे जो जर जमला
तर या धावा देखील त्याला कमी वाटतील, कारण की या ग्राउंड्सवरती पिंटू पाटीलचे रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत. मागच्या सामन्यामध्ये मयुरेश एंटरप्राइजच्या समोर त्यांनी काही जबरदस्त फलंदाजी केली होती, त्यामुळे धावा जमा कराव्याच लागतील. पुढच्या दोन संघांना मी आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. जोशी फाउंडेशन आणि आई एकविरा A1 जोडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी करण्यासाठी तयारीत राहायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ होते श्याम नाईक गॅलरी एन कडून. उंचपुरा गोलंदाज दीपेश नाईक. यापुढे सामना आहे जोशी फाउंडेशन वर्सेस आई एकविरा A1 जोडी. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि त्यांच्या खेळाडूंनी मैदानामध्ये हजर राहायचे आहे. संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये येऊन हजेरी लावून राहायचे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी विशाल भोईरसाठी अजय नाईक यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया ते पारितोषिक पटकावतोय का. मात्र समोर एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगले आहेत. आर्यन 11 सिटी एमर्जन्सी संघाकडून खेळताना खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे त्यांनी, आणि नेहमी आमच्या संघ आर्यन 11 संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवण्याचं मोठं कार्य करतोय. पण तो आता कार्य करण्यासाठी उपस्थित आहे इथे विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी. दीपेश नाईक टू विशाल भोईर. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडी उचली कमी होतं. धाव घ्यायचा प्रयत्न आणि चिकी रन. हातामध्ये चेंडू थोडंसं विकेट किपरकडून मिस्टेक झाली आणि त्याचा पूर्ण फायदा घेतला. स्पेशली कैलाश नाईकचा कॉल काय जबरदस्त होता. जसा चेंडू सुटला तसा त्यांनी धाव घेतली आणि विशाल भोईरला नॉन स्ट्राईकवरती आणलं. कारण की कैलाश नाईक स्ट्राईकवरती असणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्या नजर ही चांगल्या प्रमाणे बसलेली आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत आणि एखादा चांगला फलंदाज जेव्हा आपल्या फॉर्ममध्ये असतो त्याला स्ट्राईकवरती जेवढं जास्त ठेवण्यात येईल तेवढं खूप बरं असतं संघासाठी. बघूया पुन्हा एकदा कैलाश नाईक. पुन्हा एकदा खेचून मारला चेंडू, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर दूर. कुठे आहे षटकार. आता हा षटकार स्क्वेअर लेगच्या वरून मारण्यात आलेला आहे. कैलाश नाईक काय थांबण्याचा प्रयत्न नाही. कैलाश नाईकच्या बॅटमधून निघणारा हा लगातार तिसरा षटकार आहे. नाईक म्हणजे जे लेजंड क्रिकेटर आहेत आपल्या गावातील, त्यांनी हा BTPL जो आहे चमकवण्याचं काम केलं आहे. म्हणजे या BTPL 2021 या स्पर्धेमध्ये जयदुर्गा या संघाचे खेळाडू जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे कामगिरी केलेली आहे. जगदीश नाईक आणि आजच्या दिवसामध्ये कैलास नाईक, ज्यांना जादूगर कैलास नाईक या नावाने ओळखलं जातोय, आणि काय जबरदस्त क्वालिफाय सामन्यामध्ये फलंदाजी करतोय. आणि कैलाश नाईकच्या फॉर्ममध्ये येणं हे कुठेतरी डोकेदुखी असेल विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी आणि कुठेतरी समाधानाची गोष्ट असेल ते आदर्श स्पोर्ट्स संघासाठी. जबरदस्त फलंदाजी आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 1 चौकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 षटकार लगातार मारण्यात आले. खूप जबरदस्त हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. बघूया, कारण की आता जो षटकार मारला समोरचा गोलंदाज देखील खूप चांगल्या प्रकारे आहे. अगदी चांगल्या गोलंदाजासमोर अशा प्रकारे फलंदाजी करणं हे जिकरीचं काम असतं आणि ते पूर्ण काम करताना कैलास नाईक. पुन्हा एकदा दीपेश नाईक थोडंसं दबावामध्ये ज्या षटकार लागल्यानंतर बघूया कमबॅक होईल का, अपेक्षा करतोय विनोददादा प्रतिष्ठान संघ. पुन्हा एकदा उचलून फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. हा देखील जातील हँडसम षटकार. कैलास नाईक ऑन फायर. सर मी तर कैलास नाईकची ती चॅलेंजची इनिंग बघतोय ज्यांनी मेयर कप 2001 मध्ये खेळली होती, जेव्हा त्यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती आणि जादूगर हे नाव त्यांना तिथूनच भेटलं होतं. बिल्कुल, इससे अच्छी बल्लेबाजी क्या हो सकती है. मानो ऐसा लगता है कि रात से ही सेट होकर आए. ये वही कैलाश नाइक है जो जयदुर्गा की भिंत दीवार कहे जाते थे. मला आठवते कैलाश नाईक आणि लालचंद्र हे जयदुर्गा संघाची रन मशीन होती. जे पिचवरती असली ते धावा घेत होते आणि षटकार चौकार मारून देखील धावा घेत होते. तोच जुना काळ इथे दाखवताना कैलास नाईक आता मात्र दीपेशला पूर्ण दबावामध्ये टाकला आहे. लगातार त्यांच्या बॅटमधून आलेला हा 4था षटकार आहे. आता मात्र काय होतं बघूया. काहीतरी तिथे वेगळं झालेलं आहे. कैलास नाईक याचा कॉल मला तर वाटतंय हां चेंडू बॅटला लागला होता. झेल सोडण्यात आली ते विकेटचे किपरच्या माध्यमातून. रनआउटची संधी होती ती देखील सोडण्यात आली आणि या दरम्यान फलंदाने मात्र 1 धाव चोरून काढलेली आहे. दर्शने आता मात्र खूप महाग पडेल, कारण की ज्याच्या बॅटमधून अगोदरच 5 षटकार आल्यात आणि त्याचं झेल सोडणं
कुठेतरी आता मात्र विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी खूप चुकीचा हा निर्णय मी म्हणेल, कारण की ही झेल देखील होती आणि तिथे रनआउट करण्याची संधी देखील चालून आली होती. म्हणजे एका चेंडूमागे 2 चान्स मिळाले होते ते विनोददादा प्रतिष्ठान संघासाठी. अतिशय बरोबर. 2 चान्स गमावल्यात. स्पेशली कैलास नाईकला आउट करण्याची संधी होती, ती गमावली. ती मोठी डोकेदुखी होऊ शकते, कारण की आत्तापर्यंत कैलास नाईकच्या बॅटमधून जबरदस्त धावा आलेल्या आहेत. वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. बघूया कैलास नाईक आज आपलं अर्धशतक पूर्ण करतोय का? ती संधी आहे, कारण की अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. किंवा कैलास नाईकला थांबवण्यामध्ये विनोददादा प्रतिष्ठान संघ यशस्वी होतोय का? अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही. येणाऱ्या संघांमध्ये, येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही रन मशीन लालचंद तरे यायचं बाकी आहे आणि हरेश मलवाकर जो कर्णधार आहे तो देखील यायचं बाकी आहे. दीपेश टू विशाल. आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला तर पॉईंटच्या दिशेने मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. बऱ्याच धावतीनंतर चेंडू निर्धाव जातोय. दीपेशाचा धावसंख्या झाली ती बिनबाद 38. अतिशय जबरदस्त सुरुवात केली आदर्श स्पोर्ट्स विशाल म्हात्रे यांच्या संघाने. या क्वालिफाय सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना मित्रांनो. आपण बघतोय BTPL 2021 ही स्पर्धा पर्व दुसरं. जबरदस्त चेंडू. आता मात्र चेंडू फिरवला होता आणि त्या फिरकीमध्ये फसतोय विशाल भोईर आणि निर्धात होतो चेंडू. अशा प्रकारे षटक झाले समाप्त 2. मी विनंती करतील की समोरच्या टावरवरती जो प्रेक्षक आहे वरून सामना बघतोय त्यांनी प्लीज मागे जाऊन बसून सामना बघायचा आहे की खाली येऊन बसून बघायचं आहे. दर्शन, या षटकामध्ये जर विचार केला पहिल्या 3 चेंडूवर दीपेशाने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर 3 चेंडूमध्ये कमबॅक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 24 आणि या षटकामध्ये 14 धावा. दीपेश नाईक यांनी पहिले 2 षटका जर खेळले त्यानंतर कमबॅक केलेला आहे. ही त्याची विशेषतः ओळख आहे. कमबॅक करण्याची हिंमत ठेवतो आणि ती केलेली आहे. 2 षटकांचा सामना समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा सामन्यानंतर राजू पाटील माझे स्कोरर आहेत आमच्यासोबत. ते सांगतात धावसंख्या झाली ती फक्त 38. फक्त 38 खूप चांगल्या प्रकारे 38 धावा जमा केल्या आहेत आणि मी पुढील 2 षटकामध्ये काय होईल हे आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक संदेश पाटील. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई एकविरा A1 जोडी विपुल पाटील आणि राज पाटील यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर मनोहरदादा जोशी यांचा संघ जोशी फाउंडेशन या दोन्ही संघाने टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बॅक टू नाव क्रिकेट. पिंटू पाटील कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि समोर कैलाश नाईका खेळण्यासाठी सज्ज असेल. या 20 ऑफ स्टंपर चेंडू तर हलक्यात आणि चेंडूला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक मयूर पाटील थोडंसं हलकासा धीमाचा थ्रो येतोय. त्याचं कारण 2 धावा कंप्लीट करतोय इथे फलंदाज कैलाश. धावसंख्या 40 धावा धावफलकावर 40 धावा झाले आहेत आणि पिंटू पाटीलला इथून मात्र आता कुठेतरी धावावरती लगाम लावावा लागेल, कारण की इथून जर त्याच फ्लोने धावा जमा झाल्या तर त्या कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. येस, अगदी बरोबर. आता कैलाश नाईक यांना पुन्हा एकदा संधी मिळाली होती आउट करण्याची. मात्र शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनलिंगचं क्षेत्ररक्षक थोडंसं लेट पोहोचत आहे चेंडू मागे. त्याचं कारण एक धाव कंप्लीट करतोय कैलाश नाईक. आता मात्र ब्लॅकलिस्ट जी आहे थोडी कमी केली जाते इथे कैलाश नाईक यांच्या माध्यमातून, कारण की संदेश लेट नाही लेझी क्रिकेट म्हणतात, कारण की कैलाश नाईकचा झेल असंभव असला ते संभव करावा लागेल, नाही तर तो धोके तुम्हाला घातक ठरू शकतो. झेल होऊ शकला असता जर प्रयत्न केले असते तर. आता पिंटू प्रयत्न करतोय. यावी समोरच्या दिशेने खेळलंय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. मिळालेला पहिला विकेट इथे विनोददादा प्रतिष्ठान संघाला कॅप्टन पिंटू याने हा विकेट घेतलाय. डीजे धावा जास्त झाल्या 4 षटकामध्ये
तर त्या मात्र कुठेतरी चेसिंग करताना मानसिक दबाव असेल. नवीन फलंदाज आता दोन्ही असे फलंदाज आहेत की ज्यांनी अजूनही एकही चेंडू फेस केला नाही आहे. स्ट्राईक एंडला कॅप्टन हरेश, नॉन स्ट्राईक एंडला लालचंद तरे. पिंटू आता मात्र सोडून दिलाय. व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, सर्व काही पाहायला मिळालं दर्शन या इनिंगमध्ये. षटकार, चौकार, डॉट चेंडू. मात्र हा चेंडू पाहणं खूप गरजेचं होतं कॉमेंट्री बॉक्समधून, कारण की व्हाईट यॉर्कर प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतो. पहिले 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडला होता. नंतर तिसऱ्या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध परिस्थिती बघतोय. धावा जमासाठी संघर्ष करावा लागतोय. पिंटू पुन्हा एकदा भरपूर ऑफस्टम्पच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ऑफस्टम्पची जी व्हाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू लँड झालाय. पंच गोकुलदास पाटील सरांचं व्हाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राने इथे धावसंख्या पुढे होते 42 धावा, 42. काय कंट्रोल गोलंदाजी केली इथे पिंटू याने. संदेश ऑफसाईडच्या चेंडूला लेग साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र इतर देखील शॉट तुम्ही खेळू शकताय. बघूया. पिंटू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळी समिष्टान झालं. हवेमध्ये चेंडू आहे. दीपेश नाईक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि पिंटू पाटील याचा हा तिसरा विकेट. आता काय म्हणणार दर्शन तू. आता मात्र कमबॅक करून दिलेले आपल्या संघासाठी कर्णधार पिंटू पाटील यांनी, कारण की 3 मोठे फलंदाज बाद केलेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा गडी होता तो म्हणजे कैलास नाईक, ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. त्यानंतर कर्णधार हरेश नाईक आणि कुठेतरी अडचणीत असलेल्या विशाल भोईरला देखील त्यांनी आऊट केलेलं आहे. अजूनही मदार आहे ती लालचंद तळेवरती, कारण की लालचंद तळेकर देखील खूप चांगला अनुभव आहे. या ग्राउंड्सवरती खूप चांगल्या इनिंग्स आहेत. मी म्हटलं तर संदेश पाटील हवेचा फ्लो ज्याप्रमाणे चालू आहे अगेन्स्ट त्याच्या विरोधात फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता हरेशाचा, कारण की हवा ही चालू आहे समोरच्या दिशेने आणि त्याच्या विरुद्ध दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न केला. कारण की पिंटू पाटीलची गोलंदाजी अँगल होती, तो चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच चेंडूला हे बघू शकता रिप्लेमध्ये कैलास नाईकचे हायलाईट आपण बघू शकतोय. जबरदस्त अशी फलंदाजी केली. षटकारांचा पाऊस पडला होता. दीपेश नाईकवरती देखील अटॅक. आज त्यांच्या बॅटमधून खरोखर जबरदस्त फलंदाजी, स्पेशली त्यांनी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने खूप जास्त प्रमाणात षटकार मारले. वेलकम मान्य श्री मनोज गुळवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सोबतच पंडित भोईर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. 42 धावा झाल्या, 42 धावा झालेले आहेत. शेवटचा हा षटकाचा खेळ आहे. इथून आता फलंदाजांना फक्त 10 ते 15 धावा जोडण्याचं काम करायचं आहे आणि इथे गोलंदाजाला जास्त जास्त विकेट घेणं खूप गरजेचं झालं आहे. अगोदरच भरपूर धावा खर्च झाल्या होत्या प्रल्हाद नाईक, दीपेश नाईक आणि त्यानंतर पिंटू पाटीलचं षटक खूप चांगलं आम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये त्याने 3 मोरे बाद केलेले होते. मॅच क्रमांक 2 आपण लगेच सुरू करणार आहोत. जोशी फाउंडेशन संघाने लगेच रिपोर्ट करायचं आहे. आई एकविरा A1 जोडी कॅप्टन्स करिश म्हात्रे अँड मुकेश मध्ये संपर्क करायचा आहे. आपण पाहूया. प्रतीक बोरसे येतोय गोलंदाजीसाठी. प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस टॉपेज आहे आणि हवेमध्ये देखील आणि संदीप झुकर याचा देखील खेळ समाप्त होत आहे. अजून एक धक्का देत असताना विनोददादा प्रतिष्ठान. संदेश ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला कधीही ना घरी घेऊन जातोय. काहीशी त्याच प्रकारची परिस्थिती बघालते. अति कॉन्फिडन्स कधी कोणी कुठल्या फलंदाजांनी कुठल्या खेळाडूंनी करावा नाही आहे. तुम्ही खेळ करा त्यानंतर बोला. पण तो प्रतीक बोरसे अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रतीक बोरसेचा विचार केला तर क्रिकेटमध्ये येऊन माझ्यामध्ये 4 ते 5 वर्ष आले, पण तो क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणे खेळतोय. क्रिकेटचं नॉलेज खूप चांगल्या प्रमाणे आहे. गोलंदाजी चांगल्या प्रमाणे करतोय. या BTPLमध्ये प्रतीक बोरसेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. पिंटू पाटीलच्या पावलांवरती पाऊल टाकून प्रतीक बोरसे देखील चांगली गोलंदाजी. आता जो दबाव पहिल्या 2 षटकामध्ये जो विनोददादा प्रतिष्ठान संघावरती होता तोच दबाव आता विनोददादा प्रतिष्ठान संघ आणि आदर्श स्पोर्ट्स संघावरती आणलेला आहे. ह्याला म्हणतात कमबॅक. आता अजून एक अनुभवी खेळाडू निकेतन नाईक. वेलकम जोशी फाउंडेशन संघाचे कॅप्टन मुकेश मते देखील आता मात्र जॉईंट होत आहेत. करिश मात्र आपण देखील संपर्क साधायचा आहे. प्रतीक यावेळी ऑन साईडला लालचंद तरे याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. मॅक्सिमम 6. संदेश पाटील मी म्हटलं ते कॉन्फिडन्स काय असतो या फटक्यामध्ये लालचंद तरेचा कॉन्फिडन्स बघायला मिळाला. लालचंद तरे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे फटकेबाजी खूप चांगली आहे. मैदानाच्या चारही बाजूला कशा प्रकारे फटकेबाजी करावी हे लालचंद तरेकडून नेहमी शिकावं. मी नेहमी जेव्हा जयदुर्गा खेळायचा ना आम्ही लहान असताना इथं प्रॅक्टिस बघायचो. लालचंद तरेची फलंदाजी मला सगळ्यात जास्त आवडायची की मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करतात आणि स्पेशली चॅलेंज करण्यावरती लालचंद तरेचे ऑफसाईडच्या कव्हरच्यावरून जे षटकार होते ते देखील बघण्यासारखे होते. मित्र म्हणेल त्यानंतर आतापर्यंत मी त्या प्रकारची फलंदाजी बघली देखील नाहीये दर्शन, कारण की जो नवीन नवीन यंगस्टर खेळाडू येतोय तो ऑन साईडला जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र जे क्लास फटके जे आहेत, ड्राईव्ह जे आहेत, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, हे क्लासिकल पाहायला खूप मजा येते प्रेक्षकांना. प्रतीक राईट आर्म ऑफ द विकेट.
यावेळी सोडून दिलाय, कारण की ऑप्शनच्या बाहेर पंच दिनेश नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. दबाव काय असतो तो दबाव इथे दिसताना आपल्याला पाहायला मिळते प्रतीक बोरसे या गोलंदाजावर. अतिशय बरोबर. लालचंद्रच्या एका षटकाराने प्रतीक बोरसेवरती दबाव आता शिफ्ट केलेला आहे. कैलास नाईक नंतर लालचंद्र हा देखील एक रन मशीन होता जयदुर्ग संघाची. रॅटम ओ द विकेट प्रतीक. यावेळी पुन्हा एकदा धमाका करायचं होतं, मात्र हवं तसा बॅटवर आला नाही चेंडू आणि एक धाव मिळेल लेग स्लिपला. एक शतरक्षक स्वतः पिंटू चेंडूला उचलतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आता इथं थोडंसं धावांवर कंट्रोल केला जाईल, कारण की स्लॉगरचा षटक आहे दर्शन. स्लॉगरच्या षटकामध्ये षटकार जरी आला म्हणून त्यानंतर कमबॅक तरी करतोय प्रतीक बोरसे, परंतु निकेतन नाईक यांच्याकडे देखील चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. बघूया. आता मात्र ऑफसाईडच्या चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफच्या वरून, मात्र चेंडू आणि बॅटमॅन संपर्क होत नाही. चेंडू एस्टनच्या खूप बाहेर जातोय. पंचांचा वाईटचा इशा येतोय. अतिरिक्त धाव मिळते. बऱ्याच अवधीनंतर धावसंख्या झाली ती आता 51 धावा झाल्यात. कुठेतरी धावा थांबल्यात. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये थोड्या धावा येत नाहीत. लालचंद्रच्या बॅटमॅन जरी षटकाला त्यानंतर प्रतीक बोरसेने कमबॅक केलेला आहे. बघूया 60+ जातोय का 60 अंडर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट आर्म ओ द विकेट. यावेळीस काहीतरी टिप दिली लालचंद यांनी आणि त्यानंतर आलेला हा षटकार देखील पाहायला मिळाला. संदेश, मी या सामन्यामध्ये एकच सांगू शकतो, या सामन्यामध्ये मला फक्त क्रिकेट बघायला मिळाला तो जयदुर्ग संघाचा. फलंदाजी केली कैलास नाईकने, आता करतोय लालचंद तरे, त्यानंतर निकेतन नाईक, हे सगळे पार्ट्स होते जयदुर्ग संघाचे. गोलंदाजी केली पिंटू पाटीलने, त्याच्यानंतर फलंदाजी केली प्रल्हाद नाईकने. अजून प्रल्हाद नाईकचं फलंदाजी यानं बाकी आहे, ते देखील विध्वंसक फलंदाज आहेत. येस अगदी बरोबर दर्शन, कारण की गावची ही सन्मानाची लीग तुम्हाला पाहायला मिळते BTPL. हो, अजून एक पेश करायचं होतं, मात्र हवं तसं बॅटवर आलं नाहीये. सरिष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्त होते आणि कमबॅक करताना प्रत्येक इथे पाहायला मिळत आहे. मला तर वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असावा आणि शेवटच्या चेंडूवर एखादा जर मोठा फटका आला तर धावा ज्या आहे 60+ होऊ शकतात. हे षटक सिद्धी बाबेंच्या म्हणण्यानुसार ते एक तुम्हारी एक हमारी आहे. येस अगदी बरोबर, कारण की 2 षटकार आणि 2 वाईट देखील आले आणि 1 विकेट देखील आली आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस गॅपमध्ये खेळायचं होतं, मात्र चेंडू आहे ते गलीमध्ये. ज्ञानेश्वर म्हात्रे चेंडूला जोपर्यंत उचलते तोपर्यंत एकदा कंप्लीट होते आणि 4 षटकाचा खेळ जो आहे दर्शन समाप्त झाले. धावसंख्या 58 झाले आणि 59 धावांचं लक्ष ठेवलं आहे. आपण जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये, जिथे कर्णधार करेश म्हात्रे आणि मुकेश म्हात्रे यांच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण की ह्या लढतीला पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी दर्शन इतकी गर्दी होती या परिसरामध्ये आपल्या दोन्ही स्टँडमध्ये. आता मात्र पुन्हा ते प्रेक्षक जे आहेत हळूहळू येत आहेत. आज आमच्यासोबत आमचे साथी कॉमेंटेटर, आमचे मेंटोर आहेत ॲक्च्युली, आम्हाला नेहमी ते एन्करेज करतात, नेहमी प्रोत्साहित करतात. असे आमचे लाडके कॉमेंटेटर, आमचेच नाही तर सर्व भिवंडी आणि ठाणे जिल्ह्याचे लाडके कॉमेंटेटर सिद्दीक बाबे सर आहेत. त्यांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो. हे विनंती करतो सिद्दीक बाबे सरांना की ते आमच्यासोबत जोडाय आणि हे आमचं सौभाग्य आहे की त्यांच्यासोबत आम्ही कॉमेंट्री करतोय आणि त्यांच्याकडून बऱ्याच काही शिकण्यासारखं थँक्यू असतं. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू दर्शन, थँक्यू सिद्दीक बाबे सर. मी आवाज देतो पुन्हा एकदा करेश म्हात्रे कॅप्टन्स. आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. वेलकम मनोहरजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आदर्श ग्रुप या संघाचे विशाल म्हात्रे यांचे पिताश्री आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी पुन्हा एकदा शेवटचं कॉल करेल करेश म्हात्रे यांना, कारण की मुकेश म्हात्रे जोशी फाउंडेशन संघाचे कॅप्टन्स आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये आहेत. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटी खूपच स्ट्रॉंग आहे, कारण की एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करणं आणि त्या स्पर्धेला कंप्लीट 4 दिवस लक्ष ठेवणं ही आपण कुठेतरी कमी पडतो असं वाटतोय. करेश म्हात्रे प्लीज, वारंवार सूचना दिली जाते आपणास. करेश म्हात्रे, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. करेश म्हात्रे प्लीज, तिसरा कॉल आहे हा. आपण लगेच यायचं टॉस करण्यासाठी आणि शतरक्षण लावून घ्या. आपण सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. वेल आहे सिद्दीक भाबे सर, आपण चर्चा करायची आहे BTPL
भादवा Yes. टेमघर पाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचे. थँक्यू. भादोर टेमगर पाड़ा प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. बहुत ही सुहानी सुबह है और क्या बल्लेबाजी की यहाँ पर कैलाश नाइक ने. मेरे साथ बहुत ही मशहूर आवाज़ जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ कि इतनी मीठी आवाज़ है उनकी कि कानों में रस घोलती है. दर्शन नाइक है और हमेशा की तरह 2007 से मेरा साथ निभाने वाले भिवंडी टेनिस क्रिकेट.in के संदेश पाटिल है. प्लीज करिश मात्रे शेवटचा हा अंतिम कॉल असेल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून, कारण की पहिल्या दिवसापासून आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे या स्पर्धेला. पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतोय करिश मात्रेंना की आपण संपर्क साधायचा आहे. आलेले आहेत कॅप्टन कुल मुकेश मते अँड करिश मात्रे. एक बिग टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करतो या मान्यश्री मनोज गुळवी साहेबांना आणि सोबत मनोहरजी मात्रे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. एका बाजूला वॉल ऑफ भादवर करिश मात्रे आणि दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज मुकेश मते. ही पुन्हा एकदा लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाणीश्री मनोज गुळवी साहेब एक लेजेंड क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आज सुपर्ब संडे आणि सुपर्ब संडेमध्ये मनोजजी गुळवी साहेब उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सांगू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर असा कॉईन बनवण्यात आलेला आहे, ज्याच्या मागे आपण पाहतोय BTPL भादवा टेमघर पाडा प्रीमियर लीग आणि ऑर्गनाइज कमिटी भगवान स्पोर्ट. मी मनोज गुळवी साहेबांच्या हातामध्ये हा कॉईन देतोय आणि मुकेश मते हा कॉल करणार आहे. BTPL असं कॉल केला आणि आला देखील तेच आलाय. थँक्यू सो मच मनोज गुळवी साहेब. आपण बसून घ्यायचं आहे या व्यासपीठावर. दोन्ही संघांना शुभेच्छा देतात आमचे मान्यवर. मुकेश, पहिला मॅच झाला होता तुमच्यामध्ये आणि तो सामना तू जिंकला होता. इथं पुन्हा एकदा तोच सामना इथे BTPL मध्ये रंगणार आहे. टॉस जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो सामना 6 षटकांचा आहे. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल करिश मात्रे आणि कंपनीला? आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. 60 धावांवर रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत मुकेश मते एज अ कॅप्टन याला साथ दिली आहे जोशी फाउंडेशन संघाने. त्याच प्रकारचा साथ या मॅचमध्ये तुला मिळेल का आणि काय अपेक्षा असेल आपल्या संघाकडून? नक्कीच गोलंदाजी आमची चांगली आहे, त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्या गोलंदाजीचा वापर करून त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. मुकेश, आतापर्यंत कसा राहिला या स्पर्धेचा दिवस आणि आज शेवटचा अंतिम दिवस आहे, कोणत्या प्रकारे एन्जॉय केला जाते ॲज अ कॅप्टन म्हणून? एन्जॉय तर खूप चांगला आहे. आता टीम चांगला परफॉर्मन्स करते. आम्ही लीगमध्ये 3 मॅच जिंकून सध्या ग्रुपमध्ये टॉपला होतो. त्याचा आम्ही प्रयत्न करू. काय तोच प्रयत्न असेल का हा सामना जिंकण्यासाठी जो आपण मागच्या मॅचमध्ये जिंकला होता? नक्कीच आम्ही त्यांना प्रयत्न करू हा सामना जिंकून पुढे क्वालिफाय होण्याचा. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. येऊ मुकेश मते. करिश, काल थोडंसं सरावासाठी वेळ कमी मिळाला असेल कारण की नाशिक दौरा होता कालचा तुझं आणि आज गावच्या लीगमध्ये तुझ्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला आहे. टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं आपला? बॅटिंग घेतली असती आणि मनासारखं झालं. बॅटिंगच मिळाली आणि 6 षटकांचा हा सामना आहे आणि 6 षटकामध्ये करिश कॅप्टन आणि संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. तर किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल? 70+ करायचा प्रयत्न करू. आणि आधी त्याच्याशी मॅच झालेली आहे, पहिली मॅच आम्ही हारलेलो आहे आणि ज्या काय चुका आलेल्या त्या आम्ही थोड्या चेंजेस करून आम्ही मॅच जिंकायचा प्रयत्न करू. काय अपेक्षा असतील आपल्या संघाकडून या मॅचसाठी? काय ना, प्रत्येकाने 100% द्या, स्पेशली ज्युनियर आणि 40+, की नंतर 4 ओव्हर सिनियर्सला चान्स भेटले पाहिजे. अशाप्रमाणे आपला स्वतःचा क्रिकेट खेळा. भादवा टेमघरपाडा क्रिकेट म्हटल्यानंतर सन्मानाचा क्रिकेट आहे, मानाचा क्रिकेट आहे. करिश कोणत्या प्रकारे हा क्रिकेट एन्जॉय करते या स्पर्धेमध्ये? टुर्नामेंट तर खूप चांगली आयोजित केलेली आणि खूप आता सक्सेस तरी होत आहे आणि मजा येईल जर लास्टच्या मॅचपर्यंत मी फायनलपर्यंत पोहोचलो तर. शेवटचा प्रश्न, 6 षटकांचा सामना आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल करिश अँड कंपनीचा? बघू, 80+. यस, आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. ये होते करिश मात्रे अँड मित्रांनो टॉस झाले. मुकेश मते जोशी फाउंडेशन या संघाने जिंकलंय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर आणि माझे मित्र दर्शन नाईक यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू. बहुत धन्यवाद संदेश पाटिल. क्या सुबह है और क्या जादूगर कैलाश का परफॉर्मेंस है. विकेट हासिल करते हुए कैलाश नाइक.
बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव और गेंद सीधी बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। कमाल का शॉट आते ही खेला है बैट्समैन हरीश भोईर ने। जूसी ऑफ वाली थी, आंखों के नीचे बॉलर बैक ड्राइव लगाते हुए 4 रन। अतिशय जबरदस्त फटका होता, फ्रंट फूटला पुढे आणून त्या चेंडूवरती जबरदस्त लॉफ फटका होता, जो चेंडू मिडॉनच्या वरून जातोय। कैलाश नाइक, ओ वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। देखिए दर्शन, इस मैच का जो भी रिजल्ट है वो पिंटू पाटिल के इर्द गिर्द घूम रहा है, क्योंकि पिंटू पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिनके पास, आपको तो पता है कि भिवंडी तालुका क्रिकेट का सबसे बड़ा रिकॉर्ड है, 1 ओवर में 49 रन, कुछ भी कर सकते हैं। फुल टॉस गेंद आड़े बल्ले से स्विंग किया, पीछे खिलाड़ी मौजूद है, 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर 6 रन, ओवर थ्रो होता हुआ 1 और रन आता हुआ 7 पे पहुंचा है स्कोर। 59 के लक्ष्य का पीछा कर रही है विनोद दादा प्रतिष्ठान, जो अपोजिशन साइड है आदर्श ग्रुप के सामने। आतापर्यंत तरी धावा जर बघितल्या तर थांबवण्यात आलेल्या आहे। ज्या प्रकारच्या धावांचा पाठलाग करायचा आहे, कुठेतरी तशा प्रकारची सुरुवात नाही आहे। कैलाश नाईक खूप चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत हरीशच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आला आता। इस मर्तबा फिर से स्ट्रेट ड्राइव, लेकिन मिसफील्ड और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। क्या दबाव। बल्लेबाजी कर रहे हैं वहां पर बैट्समैन हरीश भोईर। दबाव सिद्धी बाबा सर, फिल्डरवरती जो दबाव आहे तो साफ दिसतोय इथे, कारण की हा चेंडू ज्या प्रकारे लॉफ केला होता समोरच्या दिशेने अंपायर आणि गोलंदाजाच्या वरून, कुठेतरी थोडंसं अवधी होती विशाल भोईर, आणि विशाल भोईर संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक देखील आहे। तर ती अपेक्षा असेल कैलाश नाईक नक्की ते चेंडू अडवला जाऊ शकला असता, परंतु नाही, आणि चेंडू सीमा बाहेर जातोय 4 धावांसाठी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती बघितली ती 1 बाद 11। देखिए 1 ओवर की समाप्ति के बाद 11 बने, 3 ओवर बचे और उसमें 48 रन चाहिए। दर्शन, ये नहीं भूलना चाहिए कि पिंटू पाटिल का आना बाकी है, और वो ऐसे बैट्समैन हैं जो सेट होकर पहले ही आते हैं। समय में कॉपरेट करें, क्योंकि इसके बाद बहुत ही ज़बरदस्त मुकाबला जोशी फाउंडेशन बनाम आई एक्विडा एवन जोड़ी। जोशी फाउंडेशन के कैप्टन मुकेश मते ने टॉस जीता और पहले बॉलिंग करने का फैसला किया है। बहुत खूबसूरत मौसम है आज, बिल्कुल खिली हुई धूप है, हवा के हल्के झोंके मैदान पे बह रहे हैं। इसे आइडियल क्रिकेट कंडीशन कहा जाता है। महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादवर टिमगर पाड़ा पे। फिल्डिंग लावून घ्यायची आहे। हरीश, कॅप्टन हरीश, आपणास विनंती असेल की फिल्डिंग लावून घ्यायची। यानंतर अजूनही अतिशय महत्त्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये। आजचा शेवटचा दिवस आहे, तर क्रिकेटच्या माध्यमातून ॲज अ खेळाडू म्हणून तुम्ही सहकार्य करायचे आहे कमिटीला। निकेतन नाईक येतोय। संघासाठी दुसरं षटक घेऊन श्याम नाईक गेले एंड कडून। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक ने आने वाले मैच के लिए दोनों टीमें को ऑल द बेस्ट कहा है। फास्ट बॉल पुट अवे, माइटी ब्लो could be caught, yes he is out। What a taken from the fielder at cow corner, and finally Prahlad Naik on his way। सन्माननीय आताच एकदम आगमन झालेल्या आमच्या मंचावरती सन्माननीय आमच्या आजचे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या BTPL स्पर्धेसाठी अतिशय आकर्षक त्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत। मागच्या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून सुंदर सुंदर ट्रॉफ्या स्पॉन्सर करतात। यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून अतिशय आकर्षक अशा BTPLच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड ज्या सर्व ट्रॉफ्या आहेत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करतात असे आमचे विजयजी पाटील, उद्योगपती आणि ठाणे बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत BTPLच्या माध्यमातून। प्रल्हाद नाईक ऑन हिज वे। त्यांच्यासोबत सन्माननीय आमचे अंकल श्रीनाथजी अंकल यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। न्यू बैट्समैन इन द ग्रेट बैट्समैन पिंटू पाटिल, बट निकेतन Naik claimed the very important wicket. Here he go. This time try to sweep as ball.
Ball is traveling to mid wicket and with the stroke, incomplete, that could be close. But finally Pinto on his safe in. आने वाले मैच के लिए वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक ने आई एकपीड़ा एवन जोड़ी और जोशी फाउंडेशन को ऑल द बेस्ट कहा, स्पेशली मुकेश मते को. सिद्दीक सर, आता जी धाव घेतली त्या धावेवरती कुठेतरी विनोद पाटील हा संघ अडचणीत येऊ शकला असता जर पिंटू पाटील जर बाद होऊ शकले असते तर. Yes, I think risky couple taken by Pinto Patil. This is the Pinto stroke over the mid wicket for 6. What a great stroke played by Pinto Patil, clipping away on the onside. कुठेतरी सुरुवात झाली आहे सिद्दीक सर पिंटू पाटीलची. बघूया ही सुरुवात कुठपर्यंत जाते. विजय श्री खेचून आणतोय की काय, की कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की येणाऱ्या षटकामध्ये हरेश हा एक संघ. Great batting. He is the key player, Pinto Patil. Very dangerous customer in middle over. Pinto Patil moves up to 8 and 19 for the loss of 2 wickets. Vinod Dada Partistan. Once more mighty blow. What a great stroke from Pinto Patil. And I think you had in Bali Trophy 2018. This is not a Pinto Patil, he is a P2 Patil, said by Prerna Gupta. अतिशय बरोबर प्रेरणा गुप्ता आणि जसं सांगितलं होतं पिंटू पाटील नाही तर हा पिट्टू पाटील आहे. आणि पिंटू पाटील हाचा हा ट्रेडमार्क शॉट आहे, त्याच्या शैलीतला हा त्याचा आवडता फटका आहे. तो नेहमी या प्रकारच्या फटकेबाजी करतोय. This is the class of Pinto Patil. This is the class of Pinto Patil. Very dangerous player, very tight player in tight situation. जी फलंदाजी केली होती कैलास नाईक याने तीच फलंदाजी आता त्याला तोडीस तोड उत्तर देतोय तो पिंटू पाटील. 25 for the loss of 2 wicket and Kailash Naik very worried. This time fine delivery around the off-stump batsman looking for a swing stroke. Be same outside the off-stump. Good comeback from निकेतन नाईक. निकेतन नाईक देखील एक चांगले अनुभवी गोलंदाज आहे आणि चेंडू निकेतन नाईक यांच्याकडे देखील दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता आहे. बघूया 2 षटकार मारल्या तर कमबॅक जरूर केलाय. पुन्हा एकदा चेंडू मिस होता, विकेट किपरच्या हातातून धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. पंचांचा वाईटचा इशारा येते. ही अतिरिक्त धाव मात्र नक्कीच मिळणार विनोद दादा प्रतिष्ठान या संघाला. देखिए पिंटू पाटिल के आज काफ़ी तीखे तेवर लग रहे हैं. हालांकि उन्होंने रन नहीं लिया है लेकिन इस तरह रन लेना चाहिए. आज देखना है कि रितिका के देवर क्या करते हैं न्यूजीलैंड के सामने. दिस टाइम अनदर फाइन डिलीवरी, नीड अ डायरेक्ट हिट देयर. Once more, Pinto Patil taken a risk, leg by signal from umpire, and that marks end of the second over. 27 for the loss of 2 wicket. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ गुड ओव्हर, व्हॉट अ कमबॅक. 2 षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू अतिशय जबरदस्त टाकले निकेतन नाईक आणि पिंटू पाटील सारख्या एक जबरदस्त फलंदाला. हे एक चांगली गोलंदाजी निशाणी असते. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. श्याम नाईक गॅलरीच्या बाजूला ज्या गाड्या पार्किंग आहेत त्याची गाडीची काच जी आहे ती डोळ्यावर येत आहे. प्लीज तिथे आमचे कोणी खेळाडू किंवा आमच्या गावातील कोणी नागरिक उपस्थित असेल तर प्लीज आपण ते गाडीचे ग्लास जे आहे ते खालती करायचे आहेत. आपण स्प्लेंडर गाडीची जी ग्लास आहे ती इथे रिफ्लेक्शन करते आणि त्याच्यामुळे फलंदाजांना कुठेतरी त्रास होतोय फलंदाजी करण्याच्या माध्यमातून. तर प्लीज तिथे जे आमचे समर्थक आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही ती ग्लास त्या गाडीची जी मिरर आहे ती आउटसाईड करून ठेवायची जेणेकरून फलंदाजांना फलंदाजी करताना त्रास होणार नाही आहे. जय बजरंग संघाचा टी शर्ट घातलेला आहे त्याला मी विनंती करतोय. स्प्लेंडर मला वाटतं रणजित गुळवे आहेत, थोडं लक्ष द्यायचं आहे आपण. थँक्यू. पुढे गाडी आहे बघा जर ते नितेश आमचे मित्र नितेश हे चांगले कामरे करतील बघा. त्यांनी लगेच सिग्नल देखील दिलेला आहे. 2 ओवर की समाप्ति पे रन बने 27. 2 ओवर में 32 चाहिए. लेकिन दर्शन एक बात है कि पिंटू पाटिल जब तक रहेंगे ये मैच कहीं भी जा सकता है. थँक्यू समर्थ नाईक. संतोष तरे ने आने वाले मैच के लिए वॉल ऑफ भादवर करेश मात्रे को ऑल द बेस्ट कहा है. जगदीश नाइक ने मुकेश मते और दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. सिद्दीक सर बैटल अब भी बहुत अच्छा है ये, क्योंकि एक अच्छे गेंदबाज और एक अच्छे बल्लेबाज के बीच में बैटल ये. हरीश मालवरकर पहली गेंद पिंटू ने उछाल दिया, फील्डर आए, देखते रह गए और गेंद 6 रनों के लिए
गैप में चली गई, दोनों खिलाड़ी भागे नहीं थे। ये कैच हो सकता था, अगर दोनों में से किसी भी फील्डर ने अगर ट्राई करते तो कैच जरूर संभव था सर। संधी आली होती दर्शन, ही झेल पकडू बहुत शकले असते. खूबसूरत शॉट, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं। पिंटू पाटिल तो मानो पीछे पड़ गए हैं यहाँ पर आदर्श ग्रुप के मैच ले जाएंगे। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, कैलाश की बल्लेबाजी का जवाब दिया जा रहा है। हरीश, पिंटू को बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर। ये वो गेंद रहती है जिस पर आप बड़ा शॉट नहीं खेल सकते। अतिशय बरोबर, कारण की या प्रकारच्या चेंडूंचं उत्तर हे फलंदाजाकडे खूप कमी प्रमाणात असते आणि मी म्हटलं होतं हे बॅटल मोठं आहे. एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज, एक साईडला संघाचा संघनायक दुसऱ्या फलंदाजी करतो, दुसऱ्या साईडला संघाचा संघनायक गोलंदाजी करतोय. हरीश, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पिंटो को इस मर्तबा स्कूप करने की कोशिश की थी, अच्छी गेंद और बीट हो गए वहां पर पिंटू पाटिल। अतिशय बरोबर, पहिलेच कमिट झालं ते पिंटू पाटील पल्लू स्कूप खेळण्यासाठी आणि बलून स्लोअर डुले केली ती जी हरीशची एक व्हेरिएशन मधला खूप अतिशय चांगला चेंडू आहे, त्यामध्ये पिंटू पाटील फसतोय. षटकार बसल्यानंतर 2 चेंडू अतिशय चांगले टाकले हरीशाने आणि कमबॅक करून दिलेलं आहे. स्कूप कितना महंगा पड़ा था मिसबाह हक को फाइनल मुकाबले में भारत के सामने T20 वर्ल्ड कप 2007। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, आउटफील्ड में गई है, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। सिद्दीक सर, आता बघितलं चेंडूवरती हरीशाने थोडीशी आपल्या फिरकी केली होती आणि गती कमी केली होती, त्या कारणाने चेंडू हा पिंटू पाटीलच्या बॅटवरती तितका येत नाही. व्हेरिएशन खूप चांगले आहेत हरीशाच्याकडे आणि त्याचा तो फायदा घेतोय. पुढच्या मॅचसाठी सिद्दीक भाबे सर, गावातील सर्व नागरिक आता मात्र उपस्थित झालेले आहेत, कारण की एका बाजूला करेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मुकेश मते याच्यामध्ये तुम्हाला तो सामना पाहायला मिळेल. हरीश, राइट आर्म ओवर दी विस्ट, इस मरतबा बैकफुट पे चले गए, बहुत तेज पंच किया, दूर से थ्रो पहुंचा, 2 रन बना लिए बैट्समैन ने। अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे आणि तितकीच चांगली फेकी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येतो आणि फलंदाज हा बाद होतोय. ही एकच धाव मिळते रनआउटच्या रूपाने. फलंदाज बाद होतोय हरीश भोई, ज्याचे 2 बॅटमन 2 चौकार आले होते. समीकरण अजूनही थोडंसं लांब आहे, परंतु पिंटू पाटीलसाठी ते एवढं मोठं नाही आहे. ज्या प्रकारची क्षमता आहे म्हणतो या षटकामध्ये कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. हरीश तितक्या सहजासहजी धावा देत नाही आहे. पहिला चेंडू जरी षटकार आता, त्यानंतर चांगल्या व्हेरिएशनने गोलंदाजी करून धावा थांबवल्यात, परंतु कुठेतरी क्वेश्चन मार्क असेल शेवटच्या षटकासाठी. बिल्कुल, अभी भी मैच बना हुआ है। यहाँ से हम ये नहीं कह सकते कि मैच कौन जीतेगा, लेकिन पिंटू पाटिल जब तक रहेंगे, विनोद दादा प्रतिष्ठान की जो आशाएं वो जीवित रहेंगी। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए, दीपेश नाइक। ये जो एक गेंद बची है ना दर्शन, ये मैच का क्लाइमैक्स लिखेंगे, क्योंकि 7 गेंदों पर 24 रन चाहिए। इस पे बड़ा स्ट्रोक आया तो आखिरी ओवर में पिंटू पाटिल कोशिश कर सकते हैं मैच को ले उड़ने की। अतिशय बरोबर, कारण की 24 या एका षटकामध्ये 24 धावा करणं हे कठीणही नाही आहे आणि असंभवी देखील नाही आहे आणि तितकं सोपं देखील नाही आहे. बघूया, हरीश येतोय. दीपेश, अच्छा ट्राई, पैरों के सामने, रन नहीं लिया है। अब 1 ओवर और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 24। और पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आई एकविरा, A1 जोडे आणि जोशी फाउंडेशन दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतोय. करेश म्हात्रे आणि मुकेश मते पुढे चर्चा करतात या मॅचसाठी, कारण एकाच आखाड्यामधील हे 2 खेळाडू तुम्हाला आता आमने सामने पाहायला मिळतील. दर्शन, सिद्दीक सर, क्वेश्चन मार्क तो जरूर है आदर्श स्पोर्ट्स के सामने. एक प्रश्नचिन्ह आहे आदर्श स्पोर्ट्स संघ, कारण की त्याच्या कोट्यातील ते जे षटक 3 षटक होत आहे
महत्त्वपूर्ण 3 षटकं ती समाप्त झाल्यात. धावा जरी 24 बाकी आहेत तरी आदर्श स्पोर्ट्स संघाला आता मात्र 24 धावा वाचवण्यासाठी असा गोलंदाज पाहिजे ज्याच्याकडे अनुभव आहे. अनुभव देखील चांगला पाहिजे आणि वेग देखील चांगला पाहिजे. कारण की समोर जो फलंदाज आहे तो पिंटू पाटील आहे ज्यांनी 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा पराक्रम केलेला आहे. एक बात है कि फिर भी मैच को Thank you. मैच को Commentator. एनालाइज करें तो 60% मैच आदर्श ग्रुप के पास है. थँक्यू. शंकरजी भोईर साहेब यांचा आगमन झाला आहे. आदर्श शिक्षक सोबतच जगदीश नारायण साहेब उपस्थित झालेले आहेत. अध्यक्ष माध्यमिक विद्यालय टेमघर यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 ओवर और 24 रन, कुछ भी हो सकता है. देखिए दर्शन, पहली या दूसरी गेंद पे बड़ा स्ट्रोक आना जरूरी है इस तरह की इक्वेशन में. बची हुई 4 गेंदों पर आप 4 सिक्सर नहीं लगा सकते. गेंदबाजी के लिए संदीप जुकर. अभी जुकर को कुछ ना कुछ ऐसा करना होगा जिसे कहते हैं कि जिंदगी का जुआ या क्रिकेट का जुआ. नहीं, आप हमेशा कहते हो जब मैं फलंदाजी में बल्लेबाजी के लेता हूँ अभी ऊट आ है पहाड़ के नीचे. कुछ इस तरह के सिचुएशन संदीप जुकर के सामने है. देखिए लेकिन फिर भी संदीप के पास एक मौका है कि आपके पास सिर्फ 2 गेंदे आपको निकालना है. 2 अच्छी गेंदे आप करते हैं तो कहीं ना कहीं बल्लेबाजी पे दबाव आ जाए. मैं तो कहूँ मेरा आकलन है सिद्दीक सर, कहीं ना कहीं आदर्श स्पोर्ट्स ने मौका दिया है पिंटू पाटिल को. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज संदीप जुकर. पहली गेंद ऑफ स्टंप से ज्यादा कर बैठे वाइड. दबाव. ये पिंटू पाटिल का दबाव है. अब गेंदे बची 6 और रन चाहिए 23. बहुत ही खूबसूरत मौसम, ठंडी हवाएं मैदान के ऊपर बह रही है. ओ बढ़िया गेंद, पिंटू पाटिल को कठिनाइयों में रखा. ऑफ स्टंप और उसके करीब की गेंद और अब कहीं ना कहीं शोर उभरता हुआ. आता मात्र गोलंदाज देखील हार मानण्यास तयार नाहीये. 5 चेंडू 23 ची आवश्यकता आहे. संदीप जुकर देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. इस मर्तबा गेंद को फेंक दिया है आउट ऑफ पार्क. 6 रन. सिद्दीक सर, हा जो षटकार आलाय कदाचित या हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता असणार आहे. बिल्कुल, पिंटू पाटिल ने भी अपने इरादे साफ कर दिए. आर या पार. 4-17. ओ एक और अच्छी गेंद, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. अब हम कह सकते हैं कि एक गेंद छूट गई, मानो आपके हाथ से मैच छूट गया. अतिशय बरोबर. पिंटू पाटील प्रत्येक चेंडू मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न करता. म्हणतो कुठेतरी प्रयत्न करायला असा हवा आहे की चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ते कुठे ते बघायला मिळत नाहीये. 3 गेंदों में जीतने के लिए अभी भी 17 रन चाहिए. 17 नीडिंग इन 3 बॉल्स. क्या कोई सुपर ओवर हम देखने जा रहे हैं? हालांकि एक सुपर ओवर हो चुका है इस BTPL में. आज सुपर संडे, सुपर स्वागत. लेकिन गेंदबाज किस तरह स्वागत करते हैं पिंटू. इस मर्तबा गेंद ऊपर लगी है, क्या मैदान के बाहर? यस, 6 रन. कहानी में ट्विस्ट और मैच होता सुपर हिट. भव्य आयोजन केला स्पर्धेला, बक्षीस आहे मोठ्या मानाचा. जिथे गवही जिसमें है दम, बक्षीस
दर्शन, एक सवाल मैं आपसे कहूँगा, आप क्रिकेट भी खेलते हैं, आप कमेंट्री भी करते हैं और बीटीपीएल भी खेले, ये जो स्थिति रहती है इस वक्त क्या सोचता है गेंदबाज और क्या सोचता है बल्लेबाज? ऐसे सिचुएशन में बल्लेबाज तो क्योंकि बल्लेबाज को बहुत ज़्यादा रन बनाने पड़ते हैं, जिस तरह से 24 या 20 रन चाहिए, तो उसके माइंड में एक ही रहता है कि जो जो गेंद मिले उस गेंद को मैं बाहर भेज दूँ और जो प्रेशर्स है उसको कम करूँ। और गेंदबाज यही सोचता है कि जितनी गेंदें डॉट हुए, क्योंकि उस टाइम में गेंदबाज के माइंड में यही रहता है कि मुझे विकेट नहीं लेना है, जितनी हो सके उतने गेंदें डॉट करनी चाहिए, जिससे बल्लेबाज पे ज़्यादा प्रेशर आए और मैच को कहीं ना कहीं सेव किया जाए। 2-11 का इक्वेशन, पिंटू पाटिल दीवार बने हुए हैं हरीश ग्रुप के सामने। एक और सिक्सर, पिंटू पाटिल ने इस गेंद को बहुत दूर कहीं तारामंडल में भेज दिया। 6 रन। क्या सिद्दीक भावे मेरा आकलन सही होने जा रहा है? बिल्कुल, लेकिन अभी मैच समाप्त नहीं हुआ है। आपको तो पता है कि आप इतिहास खोल के देखिए, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, कई बार ऐसा हुआ है कि टीमें किनारे पे डूबी है और किनारे पे जो डूबने का गम है वो बहुत भारी है। देखिए, एक गेंद 5 रन, तीनों ऑप्शन खुले, या तो इस मैच को आदर्श ग्रुप जीत जाएंगी या सिक्सर लगता है तो इस मैच को जीत जाएंगी विनोद दादा प्रतिष्ठान, लेकिन अगर चौका लगता है तो मैच हो जाएगा सुपर ओव्हर। हालांकि सुपर से ऊपर मैच भी हो रहा है। सिद्दीक सर, मी विचारतो आता दबाव कोणाकडे असेल, फलंदाज की गोलंदाज? दोनों पे दबाव। 5 धावांची आवश्यकता है, जर चौकार आला तर सुपर ओवर। सिद्दीक बाबे सर, बीटीपीएल सुपर से ऊपर हो गया अभी। एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे। संदीप जोकरला ही अतिशय योग्य अशी गोलंदाजी करावी लागेल। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। कमजोर दिल वाले मैच से हट जाए, ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है। इसे कहते हैं जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना। अभी तक तो पिंटू पाटिल ने सब कुछ सही किया है, लेकिन वो जो कहते हैं ना, सुकीला माफी नहीं, एक गलती आप बीटीपीएल से बाहर। अतिशय बरोबर आहे। कैलाश को देखिए, कैलाश को, कैलाश नाइक कितने टेंस में नजर आ रहे हैं। ये जो वक्त रहता है ना, इस वक्त आपके हाथों में ठंडे पसीने आते हैं। ये जो वक्त रहता है इस वक्त आपके हाथ पांव फूल जाते हैं। पूर्ण क्राऊड आहे गावातला। प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं दर्शन। मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजचा दिवस देखील खूप आपको क्या इम्पॉर्टंट लगता आहे। है, आपको क्या लगता है ये गेंद पे क्या हो सकता है? जहाँ तक मुझे ऐसा आकलन लगता है कि शायद इस गेंद पे पिंटू पाटिल बड़ा 6 मार के मैच को फिनिश करेंगे, क्योंकि उनके पास उतना तजुर्बा है। और ऐसे सिचुएशन, एक गेंद में 7 छक्के या एक ओवर में 7 छक्के, और इसी बीटीपीएल में एक ओवर में 4 छक्के भी मार चुके हैं। अब तक इस ओवर में उन्होंने 3 छक्के मार चुके हैं, तो उनके लिए मुझे लगता नहीं कि ये सिचुएशन बहुत ज़्यादा टाइट है। मुझे कहीं ना कहीं गेंदबाज पे ज़्यादा दबाव लग रहा है। बिल्कुल सही कहा आपने, लेकिन मेरा अपना मानना है कि 50-50। एक बात है कि ऐसी स्थिति में जो आदर्श ग्रुप के खिलाड़ी हैं बाउंड्री पे, वो सोचेंगे कि गेंद उनके पास ना आए तो अच्छा है। बिल्कुल सही, अगर आए तो भी उससे ऊपर जाए, 50-50 ना रहे। अगर उनसे थोड़ी भी चूक होती तो पूरा ये देखिए, पूरा हाईलाइट दिखाया जा रहा है कि किस तरह पीछा किया गया। बहुत अच्छे स्ट्रेट ड्राइव, प्रिंस मूवीज, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय राज चौगनी तरक्की करती हुई। पंचांनी इशारा केला, क्षेत्ररक्षण लावून एक घ्यायचं। गेंद, दोनों टीमों के लिए जोरदार तालियां। व्हाट अ मैच। सर्वांचा मन जिंकला आहे या दोन्ही संघाने। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी। कमजोर दिल वाले मैच से हट जाए। एक गेंद, सस्पेंड बढ़ गया है, शॉर्ट लेग रखा है। अंपायर शॉर्ट लेग से कह रहे हैं कि आपको मुंह से कुछ भी नहीं कहना है, अंदर कोई नहीं आएगा। और मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। ये तो ट्रेडमार्क वर्ड्स है सिद्दीक बाबे का। एक गेंद, पिंटू पाटिल सामना कर रहे हैं। ओ, गेंद मैदान के बाहर। पिंटू पाटिल इज द बाजीगर। क्या जजमेंट था दर्शन नाइक को। उन्होंने कहा था कि पिंटू पाटिल गोल्डन 6 के साथ मैच समाप्त करेंगे। व्हाट अ मैच। अभिनंदन विनोद दादा प्रतिष्ठान, हार्ड लक कैलाश। मैं आपको लिए चलता हूं
पहले टिप्पणी मेरे साथी कमेंटेटर दर्शन नाइक की, जिनको कॉन्फिडेंस था, उसके बाद हम संदेश पाटिल के पास, मैन ऑफ द मैच पिंटू पाटिल, लेकिन टिप्पणी दर्शन की, उसके बाद संदेश। सिद्दीक बाबे, मैच जब शुरू हुआ था तो शुरू किया था जयदुर्गा के उस खिलाड़ियों ने, कैलाश नाइक ने, जो जयदुर्गा के लिए काफ़ी समय से खेले, खत्म किया उसी जयदुर्गा के जबरदस्त फलंदाज पिंटू पाटिल ने। तो इस मैच में हम लोग को जयदुर्गा की जो सीनियर प्लेयर थे Yes. उनका क्रिकेट खेलने के लिए मिला। जयदुर्गा निकेतन नाइक, जयदुर्गा ए के कैलाश ने शुरू किया और जयदुर्गा बी के पिंटू पाटिल ने समाप्त किया। बीच में लालचंद तरे भी आए, वो भी जयदुर्गा से कई सालों से खेले, उन्होंने सिक्सर मारा। थैंक यू। निकेतन नाइक है, वो भी जयदुर्गा से खेले, उन्होंने सिक्सर मारा है। जो जयदुर्गा के पुराने खिलाड़ी थे इस मैच में बहुत अच्छा खेले। दर्शन थँक्यू सो मच. काय सामना झालाय, सर्व गावाला वेळ लावून ठेवला आहे क्रिकेटने आणि आता वेळ लावलाय पिंटू याने, आणि पिंटू पाटील वन मॅन आर्मी ठरले मॅन ऑफ द मॅच. भादवा टेम्पल प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना याच्या अगोदर झाला होता. आता मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी प्रेक्षकांना विनंती करतो मैदान सोडायचं आपण, कारण की आज सुपर संडे मेगा फायनल डे आहे या स्पर्धेचं. आमच्या गावातील सर्व नागरिकांना विनंती करतोय आपण स्टँड मध्ये जाऊन बसायचं किंवा आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. पिंटू पाटील आपण यायचं इकडे. पिंटू पिंटू मॅन ऑफ द मॅच आपण पिंटूला देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. शंकरदादा भुईर आदर्श शिक्षक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यानंतर जगदीश नारायण म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते देखील आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो पिंटू पाटील आपण यायचं, आणि मॅन ऑफ द मॅच साठी शंकर दादा भुईर सर यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. सोबतच जगदीश नारायण म्हात्रे सर आपण देखील यायचं आहे. सर्वप्रथम पिंटू पाटील यांना गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. अंकल बाजूला. प्रेक्षकांना विनंती आहे आपण ग्राउंड सोडच आहे. हे आपण पाहू शकता आनंदाचा क्षण पिंटू पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित येताना. आणि त्यानंतर जगदीशजी नारायण म्हात्रे सरांना विनंती करतोय हा ही सुंदर अशी ट्रॉफीज आणि हे 1000 रुपये जे प्रदीप पाटील साहेबांनी दिलेले आहे ते पिंटू पाटीलला आपण देत आहोत. थँक्यू सो मच. अभिनंदन पिंटू, आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. भादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा आज शेवटचा मेगा फायनल डे, आणि आमच्या सोबतच आज संपूर्ण व्यासपीठ भरलेला आहे.